नमस्कार. मी आरती गुप्ते. रंगजेप यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासमोर ऋचा सुनील पारेख यांनी लिहिलेला अजून एक परखड लेख सादर करत आहे. त्यांचे जे काही आत्तापर्यंत मी लेख सादर केले सर्वांना तुमचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. अगदी आपल्या मनात जे विचार येतात तेच त्या प्रकटपणे लिहितात आणि खूप परखडपणे लिहितात आणि खूपच मला त्यांचं लेखन अतिशय आवडतं आणि म्हणून दरवेळेला तुमच्याशी ते शेअर करावं असं वाटतं. कारण सर्वसामान्य माणसाच्या मनात जे विचार येतात तेच विचार त्या प्रकटपणे आणि खूप चांगल्या शब्दामध्ये लिहितात. तर आजचा लेखाचं नाव आहे ए सोनू. जर लेख आवडल्यास आणि सादरीकरण आपल्यास जरूर एक लाईकचं बटन दाबा. व्ह्यूज तर खूप येतात पण लाईकचे बटन्स कमी येतात, तेव्हा मला असं वाटायला लागतं की आपलं सादरीकरण किंवा लेख किंवा कथा ही प्रेक्षकांना आवडत नाही का, म्हणून ते लाईक देत नाहीत का. तर जरूर लाईक द्या आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला हा लेख कसा वाटला ते जरूर कळवा. कारण मी त्याची वाट बघत असते. सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या असतात मला, की आपण केलेलं लोकांना आवडतं की नाही, लोकांपर्यंत पोचतं तर खरं, पण ते आवडलं का नाही ते कळलं तर खूप बरं होईल. आणि जर चॅनेलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूया आपण आजचा लेख. शीर्षक आहे ए सोनू आणि लेखिका आहेत ऋचा सुनील पारेख. ए सोनू, काय लगेच मनात पुढची ओळ म्हटली ना. तुझा माझ्यावर भरोसा नाही काय. तुमचा आमचा घरातला बाप्पा रोज आपली होणारी हेळसांड बघून हेच म्हणतोय. ए सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाही काय. आपली संस्कृती असं सांगते की भक्ता भक्तात भेद नको. लालबागचा राजा या मंडळाने मात्र ह्या नियमाचे पार विसर्जन करून टाकले. VIP आणि सेलिब्रिटीजसाठी रेड कार्पेट आणि सामान्य जनतेला पायताण. हा भेदभाव बंद व्हायला हवा. असतील नसतील तेवढे भ्रष्टाचार गिळंकृत केलेले राजकारणी, चरित्रहीन नायक नायिका, उर्मी जावेद सारखे समाजात कीड पसरवणारे कलावंत, माफ करा नाशवंत, हे येतात. अगदी परवा जान्हवी कपूर आणि सिद्धार्थला किती धक्के लागत आहेत आणि त्यांचे केविलवाणे चेहरे दाखवत कौतुक सोहळा सुरू होता. मराठी हिंदी कलाकार, श्रीमंत लोक अगदी थेट बाप्पाच्या पायाशी लोटांगण घालून जातात आणि सामान्य भाविक मात्र पहाटे 3 पासून दर्शनासाठी रांगेत पायाच्या काड्या करत उभे असतात. त्यांना साधं डोळे भरून दर्शनही घेऊ देत नाहीत. गुरंढोरं हाकलून लावल्यासारखी वागणूक मिळते. लाजा वाटायला हवा बाप्पाच्या नावाखाली हा उन्माद चालवताना आणि त्याच्याच भक्तांशी असं वागताना. आता तर बाप्पाच्या पायाचं देखील विभाजन झाले. एक श्रीमंत लोकांसाठी आणि एक सामान्य जनतेसाठी. सामान्य भक्त बिचारे जीव मुठीत घेऊन पायापर्यंत पोहोचत नाहीत तवर लगेच हाकलून लावलं जातं आणि ही मोठी धेंड आरामात पायावर डोकं लावतात, नव्हे घासतात, चक्क घासतात, सेल्फी घेतात, रील्स बनवतात आणि ज्या सिक्युरिटीचे दोन्ही हात फटके मारायला उगारलेले असतात त्या हाताची तेव्हा घडी घातलेली असते निर्लज्जपणाचा कळस. दरवर्षी असा कळस गाठत जाणे हा जणू नियमच झालाय. ह्यावेळी काय तर जो बळीराजा रात्रंदिवस राबून अन्न देतो त्याचंच अन्न बंद करून टाकलं. वा रे राजा, तुझी अशी ही प्रजा. लालबागचा राजा असो वा तिरुपती असो, शिर्डी असो, VIP मंडळी पोचली की व्यवस्था कोलमडते. शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेणे हा नियम केवळ आणि केवळ सामान्य जनतेसाठी असतो. ह्या मोठ्या लोकांना कुठलेही नियम नाहीत. नशीब आपलं की बाप्पा उचलून ह्यांच्या घरी नेत नाहीत दर्शन द्यायला. तेवढंच बघायचं राहिलंय आता. मला नेहमी प्रश्न पडतो की हे VIP आणि सेलिब्रिटीज मंडळी बाप्पाकडे काय मागत असावेत. बाप्पा, माझ्या हरामच्या कमाईत
वृद्धी होऊ दे, की बाप्पा माझा काळा पैसा वाचवून ठेव, की मग बाप्पा मला अजून रिश्वत खाण्याची बुद्धी दे, लोकांना जास्तीत जास्त लुटायची क्षमता दे. कारण जनकल्याणाची कल्पना तर त्यांच्या ठाई नसतेच. कारण सगळीच म्हणजे अपवाद वगळता, आणि आता हे अपवाद देखील अपवादा इतकेच उरलेत. भोगवादी, सीमित, कक्षेत, मर्यादित मानसिकतेने जगणारी आत्मकेंद्रित माणसं, माझं माझं करून श्वास घेणारी, जनकल्याणाच्या फक्त गप्पा यांना मारता येतात. अर्थहीन जगण्याची मूल्य आणि वैचारिक दरिद्रता असलेली माणसं नव्हे, हे मुखवटे. बाप्पासमोर उभा असणारा सामान्य भाविक काहीतरी संकल्प घेऊन येतो, ऊर्जेचा स्रोत घेऊन येतो, यथाशक्ती त्याचं त्याला काहीतरी समर्पित करायला येतो. बाप्पानी जे काही दिलंय त्याचं थोडंफार का होईना पांग फेडायला येतो. पहाटेपासून तहान भूक विसरून तासनतास रांगेत केवळ एक नजर त्याला डोळे भरून बघायला सगळे मोह त्याग करतो. जगून दाखवावं या धेंडांनी असं निदान 1 तास तरी. ह्यांना गणेशोत्सव कोणी आणि का सुरू केला विचारलं तर मूग गिळून बसतील. आपल्याकडे प्रत्येक उत्सव हा आराधनेशी जोडला गेलेला आहे. गणेशजी असो, दुर्गामा असो, रामकृष्ण असो, या सगळ्यांना स्मरण करण्यासाठी ही मांगलिक बेला असते. गाढ श्रद्धा आणि आस्थाभाव असतो. पण केवळ ह्या लोकांची उपस्थिती आणि नियोजकांची दादागिरी बघून धार्मिक उत्सव देखील संकीर्ण होत जातोय. मग हा उत्सव नसून उन्माद होतो. बाप्पाच्या चरणी येताना माझ्यातला मी सोडून यायचं असतं. तिथं तुमचं अस्तित्व केवळ शारीरिक हवं आणि मन बाप्पाच्या चरणी समर्पित करायचं असतं. पण हे या मंदबुद्धी लोकांना कसं आणि कोण समजावणार? अतिसामान्य माणूस म्हणा किंवा वृद्ध मंडळी, जी या नवसाला पावणाऱ्या बाप्पापर्यंत पोहोचण्यास शारीरिक किंवा आर्थिकदृष्ट्या असमर्थ असतात, ते दूरदर्शनवर दर्शन घेत असतात. त्यांना बाप्पा कमी आणि धक्काबुक्की, मारामाऱ्या हेच जास्त दिसत असतं. त्यांची मनस्थिती अशी होत असेल की उत्सव मनवण्याआधीच तिथपर्यंत जाण्याची आस्था दम तोडत असेल. हे सगळं मुकाट्याने सहन करणं म्हणजे आपल्या मूर्ख बनण्याची पराकाष्ठा आहे. मूर्ख आपण बनतो कारण आपल्या डोळ्यात देखत आपल्याला बनवलं जातं. कोणीही तिथे आवाज उठवत नाही प्रशासकांवर, कारण आपण आपला विवेक गहाण ठेवलाय. स्वतःला फक्त आपण वाचवत असतो. विरोध करायची वेळ आली की आपलं बोट समोरच्यावर उठत असतं. हा करेल काहीतरी, आपण का मरा. प्राणहीन मोहऱ्यासारखं आयुष्य जगणं सोडा. ईश्वर कोणाची व्यक्तिगत जायदाद नाही, तो सर्वांचा आहे आणि सर्वांना समान लाभ मिळायला हवाच. VIP वेगळं दर्शन, पैसे देऊन वेगळे दर्शन, पास घेऊन तिसरं दर्शन, या फालतूगिरीवर प्रश्न उठायलाच हवेत. कारण श्रद्धा आणि आस्था फुल आहेत, शूल नाहीत. जाता जाता एक नुकतीच वाचण्यात आलेली अतिशय समर्पक कविता कोणाची आहे नाही माहीत. देवा तुझ्या पुढे उभी मोटारची रांग, पायी आलो दर्शनाला आत कसा येऊ सांग. देवा तुझ्या दर्शनाला मंत्री आणि नेते येती, बंदुकारे आम्हावरी त्यांचे रक्षक रोखती. देवा तुझ्या दर्शनाला मंत्री आणि नेते येती, बंदुकारे आम्हावरी त्यांचे रक्षक रोखती. देवा तुझ्या मुकुटात सोने आणि लाख हिरे, माझ्या हातातले नाणे ओशाळून मागे फिरे. देवा तुझ्या मुकुटात सोने आणि लाख हिरे, माझ्या हातातले नाणे ओशाळून मागे फिरे. देवा तुझ्या पायाखाली आहे चांदीची वीट, तुझ्या दर्शनासाठी फाडावे लागते तिकीट. देवा तुझ्या पायाखाली आहे चांदीची वीट, तुझ्या दर्शनासाठी फाडावे लागते तिकीट. शेवटी प्रत्येक भक्त कालांतराने हेच म्हणेल की देवा तुझ्या मंदिराची वाट जुनीही सोडतो, तुला ठेवतो हृदयी हात येथूनच जोडतो.
देवा तुझ्या मंदिराची वाट जुनी मी सोडतो, तुला ठेवतो हृदयी, हात इथूनच जोडतो. धन्यवाद.